चोपडा ग्रामीणचे ते दोन्ही हेड कॉन्स्टेबल निलंबित. पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई. कर्तव्यावर असताना एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन नियमांना केराची टोपली दाखवीत एकमेकांना फ्री स्टाईल हाणामारी केली होती. त्यामुळे दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या हाणामारीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याबाबत माहिती अशी की शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघे मागील 5 ते 6 वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या हाणामारीची जिल्हाभरात चर्चा होती. त्यानुसार या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेत दोन्ही हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित केले आहे. भारतीय न्यायसंहिता कलम 194(2) प्रमाणे या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महिनाभरात तिघे निलंबित. एका महिन्याच्या आत चोपडा तालुक्यातील लक्ष्मण शिंगाणे, शहर पोलीस, राकेश पाटील, शशिकांत पारधी हे दोन्ही ग्रामीण पोलीस असे तिन्ही हेड कॉन्स्टेबल यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.